काय कोणी पटकन खावं लागतं. इथे आम्ही आता भाजतोय बिया थोड्याशा आणलेल्या. चला झाली. ह्याने किती महिना, 1-1.5 महिना सुट्टी खेळले. 1 महिना एवढं काय केलंस तू? पुस्तक उघडलं की नाही? चला ही मला बोल. बघू इथून तुला आपलं घर माहिती आहे? कुठं आहे मला माहिती आहे. सांग. मला पण माहिती आहे. कसं जायचं? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आलो होतो आमच्या आवाडाकडे. इकडे शेवटचे काय फणस वगैरे आलेत ते बघायला आणि घेऊन पण जायचे आहेत. इकडे हे फणस काढतायत आता. फणस बराच वर्षांना आलाय, म्हणजे गॅप होता. त्याला मध्ये वरती तोडली तेव्हा तो आता आला यंदा. ठीक आहे सुरी. मी तर याचा नावाच नाही केला अजून. चौकात काय चीक पडतोय बघा. हा पहिला फणस आपल्या फणसावरचा. जर अशी पकड प्रांची. आता चीक पडलाय ना, त्याला अशी मातीत हे करायची. ए माझ्या साडीचा पडदा काय पकडलाय प्रांजू? साडी कशासाठी? फणस पाडते तो. कोयतीच बांध मग हात जमतात. कोयतीन होतं. तर काय कोणी पटकन खावं लागतं. इथे आम्ही आता भाजतोय बिया थोड्याशा आणलेल्या. काजूची बी. बिया भाजल्या इथे थोडंसं. आता रत्नू इथे गीर काढते. कसं लागतंय? मग कशी खाते? भाजलेत ना व्यवस्थित? गरम असतील. चला चला आम्हाला तर जायचं आहे मुंबईला. तर आम्ही आता इकडे येऊन मस्तपैकी काजूचे जे बिया आहेत त्या भाजल्या, फणस थोडे काढलेत आणि अजून एक घर काढला बघा अक्का गोली मामाने. एवढा अक्का कसा काढलास? हात बघ कसं केलं, हात दाखव. अरे डेंजर बाय हो गया ते. तू काढते तर झालं काम तुझा. राजू तुला काढलास नाही तू? अक्का काढलाय. भाजलेल्या घरांची चव लय भारी लागते ना. कसा लागला? कसा करा, असं करायचा. यम्मी यम्मी. कसा करायचा? अशा करायच्या. पाऊस आला तर भिजशील का आज? पावसाचं वर्णन दिसतंय ना. वारा सुटलाय. कसा लागतंय? भाजलेल्या घराची चवच भारी. कसा मस्त वातावरण मग किती मस्त झालंय. संध्याकाळच्या आम्हाला कोण नाही थांबत आता इकडे. लोक गेली सगळी घरी. चला झाली. ह्याने किती महिना, 1-1.5 महिना सुट्टी खेळले. 1 महिना एवढं काय केलंस तू? पुस्तक उघडलं की नाही? खाल्ल्याशिवाय नाही बोलतोय तो. तू तिथे झाडावर बसलाय. किंगफिशर आहे. हा गेला वरती. तिथे काय 2 आहेत. हे पकड पडतो. तू काय घेणार आहेस? बस दे मला. पारे मी घेता का? त्यांना बोलवा पहिले. एवढ्या 17 खाट्या कशाला हव्यात ह्या? चला
निघतोय आम्ही शेतावरनं निघतो आम्ही. इथे आमचा एक तास गेला. उद्याला मला निघायचं सकाळी लवकर, त्यामुळे धावपळ आहे. आम्ही किती जरी म्हटलं ना तरी आम्हाला शेवटला होतेच आहे. सगळ्यांचं तसंच आहे. किती महिन्याभर तुम्ही आलात ना तरी गावावरून जाताना काय ना काहीतरी राहिलेलंच असतं, तरी पण धाव असते. आम्ही दरवर्षी आईकडे नाचणी करायची तर इथे आम्ही दरवर्षी काकड्या किती काढायचो. यंदा नाही, यंदा किती वर्षांनी गॅप पडणार आहे इथं. काकड्या असायच्या. उचला पाणी रात्री सामान थोडंसं भरून ठेवू गाडीमध्ये. गावात दर टायमाला असते आमची. गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे. उठलोय आणि बॅगा वगैरे सगळ्या रेडी केले रात्री. त्यात सगळे आम्ही घेऊन चाललोय गाडीमध्ये घालायला. लवकर उठलोय 5:30-6 वाजता. तर आता आम्ही एक खेप घेऊन गेलो, दुसरी खेप घेऊन जातोय गाडीत. बघूया किती बसतोय सामान तेवढा. तांदळाचे पण बास्केट जेवढं बसेल तेवढं, बाकीचा बघूया कसं काय ते ना. चला हातात मी आणि हे घेऊ का. घ्या आणि हे घ्या, पीठ घ्या. तेच करतो. चला तू खाशील ना. पिकलाय का पुन्हा. कालच पिकला होता, काल नाही खाल्ला. या टायमाला फणस खूप असतात म्हणजे बरं का. पिकला की तो खायलाच लागतो, नंतर नाही खाल्ला तर मग खराब होणार. मस्त भरलेला आहे पूर्ण. नाश्ता होतो आपल्या यात गावाला. डिश घेऊन ये काढायला, ते एकदम फ्रेश तुला आवडतं ना. खायचं घे. आणि झाडावर पिकलेल्या फणसाची चव लय भारी असते. आम्ही चाललोय आमच्या ग्रामदेव महादेवीच्या मंदिरात पाया पडायला. तर प्रांजू येते, प्रज्ञा येते, आम्ही जाऊया. नंतर आमच्या कुलस्वामींनी आमच्या मूळ घरात इथे पण जाणार आहोत बरेच दिवस राहिल्यानंतर. तेव्हा खास करून कुलस्वामीचे दर्शन, गावदेवीचे दर्शन. पोचलो आम्ही देवळामध्ये. इथून आमच्या गावचा नजारा बघा. पूर्ण पावसाचे ढग आलेले ते. सकाळी पाऊस पण पडला. आणि आमच्या महादेवीचं दर्शन घेऊया या मंदिरामध्ये. दर्शन झालं आहे म्हणून होय. गावात आता काही ना काहीतरी कार्यक्रम असतात तेव्हा पुन्हा देवीचे जागर वगैरे असतो, त्यानंतर देणी वगैरे असतात. तर आता पावसामध्ये ते काय असं नसतात देणी जास्त. आमच्या गावातलं पान वगैरे जातं देवीचं नाव आहे, तर ते असतं बायांचं पान वगैरे. ते 3 पान जातील. धार्मिक काय असे उत्सव असतात गावात. तर चला जाऊया आता. बघू नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा येऊ परत जेवढ्यात. महादेव माते की जय. चला चला आता आपल्याला आता निघायचं आहे. 10 वाजायला आलेत. लवकर निघूया म्हणायचं, परत लेट होईल. पाऊस येईल असं वाटतं ना आज. चला फायनली आमची पूर्ण रेडी झालेली आहे. आणि आमच्या इकडे हित्याभाऊ आलेत खास आम्हाला घेऊन जायला. सोडायला पण आलेलो, घ्यायला पण आलोय. आता कसं सामान वगैरे जास्त आहे आणि लांबचा प्रवास आहे ना. किती जवळजवळच्या प्रवासात आम्ही फिरलो देवारपर्यंत. लांबचा प्रवास आहे म्हटलं बोलवूया. सो चला मंडळी, खूप गरम होतं, अक्षरशः उकाळा होतं. सकाळी एकदम आबूट होतं, पाऊस पडत होता आणि पाऊस लांबलाय खूप. आणि कानडे आपण चाललोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, मंदिर मामा की चलो. देवारी सोडला आम्ही आणि तर पुढे मंडणगाव वगैरे लागणार. मागच्या वेळेस आलो गाडी घेऊन, तेव्हा रस्त्याचं काम सुरू होतं. आता थोडंसं कॉन्क्रीट टाकलंय, अजून वरती मेन कॉन्क्रीट रोड व्हायचं बाकी आहे.
बंद गाडी पुढे गेली आणि नंतर आवाज दिला तर दुसरीकडे गेले त्यांच्या शेजारीच. बाकी वडापाव खायला या. पोराचा काय विषय म्हणजे हाड आहे, जाताना पाहिजे काय ते सटर बटर म्हणजे घरून जेवून आले तरी वडापाव खायचा आहे. मी चांगली नाही जेवली. चांगले नाही जेवले वडवर नाही जेवणी बोल. काय काय बघतो खातच करा, उलटी बिलटी नाही करायची आहे. पिशव्या नाही घेतल्या. त्यांना गाडीतला वास सहन होत नाही एसीचा, एसी आणि या सीटचा. नवीन गाडीचा वास येतो ना. मला एसी सूट नाही होत, त्याला वास सूट नाही होत. मला एसी सूट नाही, त्याला वास सूट नाही होत. अच्छा, तर मंडणगडचा आपला रस्ता आहे ना तर मोठा झाला जरा इकडचा. हे बघा पाठीमागे जरा स्टँडच्या परिसरात तिकडे तहसीलदार ऑफिसच्याकडे काम चालू आहे. गणपतीच्या आतमध्ये होऊन जाईल असं वाटतंय. आम्ही टोळ मार्गे चाललोय. तर हा रस्ता आहे म्हणजे आंबेतवरून पुढे गेल्यानंतर राईट घेतल्यावर पूर्ण फॉरेस्टची जागा आहे. आता मला झाडं वगैरे कशी झाली सुकल्यासारखी. एक 15 दिवसांनी याल ना तुम्ही तर पूर्ण हिरवळ झालेली असेल इकडे. पूर्ण हिरवा गार परिसर. फायनली आपण पोहोचतोय आता हायवेला. आमच्या गावावरून इथपर्यंत यायला बरोबर 60-65 किलोमीटर आहे. इथून लेफ्ट घेऊया आणि आपण मुंबई गोवा हायवेला लागूया. बरोबर इथून आम्हाला 1-1.5 तास लागतो. 1.5-2 तास गावावर इथपर्यंत यायला. CNG वगैरे भरला. वाजले 1. आपण किती वाजता निघालेलो? 11:15 निघालो होते. 11-11:15 2 तास 2 तासात इथं आलो. आता इथून मुंबई गोवा हायवे. रस्त्याला काही ट्रॅफिक नाही. मोकळं आहे, बरं आहे. खाली आहे. चांगला पण झालाय तो. व्यवस्थित झालं आता. थोडं मध्ये बाकी आहे. मध्ये बाकी आहे. या. मोठा ब्रिज आहे पेनचा तो, त्यावरती आलो की बरोबर दिसतो कर्नाळा किल्ला. हा पूर्ण पेन शहर, पेन सिटी. लांब आहे तो पण असं वाटतं इथून जवळ आहे. पण दिसतो इथून. फिल्म तेव्हा काढायला पाहिजे आपल्याला. आम्ही पेन क्रॉस केला गणपती बाप्पाची गाडी आणि इकडे आता आम्ही इकडे हॉटेल आहे साई सारा, फेमस आहे इकडचं. पण जेवूया काहीतरी छोटं काहीतरी. गार्डन केलं ते इथे. चला आम्ही उतरलो साई सारा हॉटेलला. काहीतरी खाऊया ना. त्याला काय खाऊया? काय खाणार आहेस? चटणी भाकर काहीतरी. चला ए चलो. ए बच्चे लोग किधर है? आपला आहे. हा आम्ही थांबलो जेवायला. आपले कोकणचे सिंगर राजेश दादा पाठच्या साईडला तिकडे टेबला बसलो. भेटलो त्यांना मगाशी. चला तो इकडे आई आहे. आम्ही आता ऑर्डर दिलं आहे फ्राय राईस वगैरे. दाल खिचडी. चला झालं जेवण मस्त. इथून काय अर्धा पाऊस तासावरती आपलं घर आहे. अर्धा तास जास्त पण नाही. थांबायचं मला खेळायचं. मी म्हटलं खाली गार्डन आहे आपल्या इथे. चला कर्नाळा पक्षापर्यंत आला. आपलं घर जवळ आला. कर्नाळा पोचलो म्हणजे पोचलो पनवेलला. चला पोचलो फायनली पनवेलला. 4 वाजलेत. बरोबर आलो पण. आणि पदो इथून तुला आपलं घर माहिती आहे? कुठं आहे? कुठं आहे? मला माहिती आहे. सांग. मला माहिती आहे. कसं जायचं? तू असं जायचं
जायचं समोर जायचं मग पोहोचलो. अच्छा. अरे सगळं कॉपी करते. नाही रे मी पहिला बोललो तर. एक नंबर. आलोय घरी, सगळं सामान उतरलंय. इकडे वेबसिरीज बघतोय निखिलची आणि चहा मस्त गरम या. गरम चहा प्यायला या. मस्त व्यवस्थित पोहोचलो एकदम. इथे भावाने गाडी व्यवस्थित चालवली. विषय तू खास आला होता खास आम्हाला मिळण्यासाठी. खास माणसासाठी यायला लागतं. तर चला चहा वगैरे पिऊया आता. मधू आता कसं वाटतंय? प्रांजूला लवकर यायचा होता पनवेलला ना प्रांजू? कधी दिवस झालेला तिला. चला या चहा पिऊया आता मस्त आणि जरा फ्रेश होऊया जरा आणि नंतर सामान वगैरे लावूया जरा. तर मंडळी पोचलेलं आहे एकदा घरी फायनली. आता पूर्ण सगळी आवरावर करायला लागणार, सगळं सामान लावायचं आहे. चहा वगैरे झालं, मस्त फ्रेश झालं. आता शॉपवरती पण जायचं. शॉप तर आपलं चालूच होतं, शॉपवरती ऑर्डर पण येत होत्या मसाल्याच्या वगैरे. सो थँक्यू सो मच, तुम्ही आपल्याला सपोर्ट करता त्यासाठी. आणि आमचे स्टाफ वगैरे आहेत त्यांना पण आता बरोबर येतील व्यवस्थित. मी आलो तर बाकीच्या पण गोष्टी लाईनअपमध्ये येतील. काही जणांचे काही पेंडिंग इश्यू काय असतील वगैरे ते पण सॉर्ट आउट होतील. आणि नवीन काहीतरी वेगळे पण करायचं आपलं पण प्लॅनिंग आहे. तुम्हाला ते इथे काही दिवसाभरच समजेल. अनाऊन्समेंट किंवा काही असं असेल ते बघूया, प्लॅनिंग तर आहे. तर तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काहीतरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास बघायला मिळाले म्हणजे आमचा प्रवास, आम्हाला अनुभव. आणि रोडचं जर अपडेट बघाल तर रोड खूप छान झालेलं आहे. फक्त मध्ये ब्रिजचं काम चालू आहे तिकडेच फक्त थोडंसं तेवढं काही जास्त वाटत नाही पण ते ठीक आहे. आणि माणगाव आणि इंदापूरचं जे आहे तिथे जाम असतो. आम्हाला माणगावला जाम मिळाला थोडा, इंदापूरला नव्हता. तर भेटू नवीनच गावाकडे. जर पुन्हा कधी जाऊ तेव्हा माहीत नाही, जाऊ तेव्हा तुम्हाला तिकडचे व्हिडिओ येतीलच. बरेच जण आपल्या गावचे व्हिडिओ मिस करत असतात, आता पण मिस करतील. बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही गाव सोडतो तेव्हा त्यांना पण चुकल्यासारखं होतं. बऱ्याच जणांना आपल्या गावचे व्हिडिओ जास्त आवडतात आणि मिस करत असतात. त्यानिमित्ताने ते स्वतःच्या गावाला रिलेट करतात. ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रियामधून समजतं. सो तुमचे सपोर्ट असंच राहू द्या. जेव्हा जेव्हा गावी जाणं शक्य होतं तेव्हा तेव्हा दाखवेन आणि तुम्हाला दाखवतोच मी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.